तुमचा तालुका हिरवा दिसतो, पाणी दिसतं, पण नुसतं पाणी तुम्हाला श्रीमंत नाही करू शकत. तुमच्याकडे नुसती जमीन असून आणि पाणी असून आणि दूध व्यवसाय असून तुमच्याकडे संघ असून श्रीमंत शेतकरी श्रीमंत नाही होणार. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचंय ना, तुम्ही श्रीमंतासारखे वागा आधी. हॅलो, श्रीमंत काय करतो? आधी गुंतवणूक करतो, कर्ज मिळतं किंवा कुठं आपल्याला समजा हे सोसायटी वगैरे असतात, हे आपल्याला आगाऊ खाद्य देतात, डेऱ्या आपल्याला खाद्य देतात आधी, आणि 15 दिवसांनी महिन्यांनी ते पैसे कापून घेतात. हे आपल्याला का देतात? ते कारण तुम्ही खाऊ घालावं. तुमची ऐपत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तुमची खाऊ घालण्याची ऐपत नाही, मग तुमची ऐपत वाढावी म्हणूनच कर्ज मिळतं ना. तुम्ही जर कारखान्यात जर बोर्ड एवढला ऊस नेऊन घातला, त्याला साखरेचा तपास नाही, ते दिवाळी खोरीत निघतील ना कारखान्यात. तरी तुमची इच्छा आहे तुम्ही श्रीमंत व्हायला पाहिजे. तुम्ही काही पण नेऊन घालायचं, तुम्ही नुसते भांडे नेऊन घालायच्या तरी त्यांनी तुम्हाला पैसे दिले पाहिजे. तुम्ही दूध सांगायला नुसतं 2.3 फॅटचं, 2.2 पावणे 3 फॅटचं दूध नेऊन घालायचं, पाणी नेऊन घालायचं, पण तुम्हाला मात्र 30 रुपये मिळाले पाहिजे. 30 रुपये. ही मानसिकता शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे, आणि ती बदलली नाही तर हे सगळे व्यवसाय मोलकळी शिकतील. प्रत्येक जण वैतागलेला आहे, करतो तर आहेच आहे. अरे शेवटी पर्याय नाही, जगायचंय, करावं लागलं. परंतु तुम्ही जे करता ते तुम्ही 100% का करत नाही? तुम्हाला जर प्रगती करायची आहे तर ऊसामध्ये गुंतवणूक करा, शेतामध्ये ऊसाची क्वालिटी सुधारा, त्यातून पैसा तयार होतो. पूर्वीचं लग्न थोडं केलं आणि मोठं केलं, त्यातून पैसा तयार होतो का? नाही. मग जगायचं कशासाठी? मग तुम्ही ऐपत नाही, मग मरतो का काय कर्ज काढून? हॅलो, मला सांगा, मराठी माणूस मेला कशाने? मोठेपणाने. कर्जाने नाही मेला, मोठेपणाने मेला. कर्ज जर ज्या कारणासाठी घेतलं त्याच कारणाला लागू झालं पाहिजे, असं कधीच होत नाही. त्याची पूर्वीच्या काळी 30-40 वर्षापूर्वी जसा ऊस पिकायचा तुमच्याकडे, कसा ऊस पिकवता काका? चांगला. केवढा? हा, 2-2-3-3 तुकडे व्हायचे. 2-2-3-3 तुकडे व्हायचे. आता वावराचे तुकडे उरलेले ऊसाचे नाही. वावराचे वाट्यात पण ऊस आता एका तुकडा होत नाही. फक्त वर शांडा कापला एका तुकडा. बरं, जो तुकडा आहे ऊसाचा काका, त्याचं पेरा केवढा आहे? तो कावळाचे. कुठल्याही गरीब माणसानं जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्याचं नफ्यातून मोठं झालं पाहिजे, त्याची मौज मजा नफ्यातून केली पाहिजे, मुद्दलीतून नाही. आम्ही मुद्दलच खातो. गरीब माणूस श्रीमंत का होत नाही? कारण तो मुद्दल खातो. मुद्दलीवर मजा करायला पाहतो, कर्जावर मजा करायला पाहतो. कर्जावर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले पाहिजे, कधीच नाही. तुमचं ते सध्या आता दूध किती जाते सगळं? आता सध्या मिल्क चार्जर चालू केल्यापासून आज रोजी मी 75 लिटर दूध काढतो. त्याच्या पूर्वी किती होतं? त्याच्या आधी जवळजवळ 20-25. म्हणजे गाय वेल्याचं आता वेली एक वाढली ना? नाही, सरासरी गाय वेली आता रोजी पण या आता या 3 गायांचं मी जवळजवळ 75 लिटर दूध काढतो. आता त्याच्यापूर्वी काय 2 किटल्या 20-20 लिटर 40-50 लिटर. तुमचं म्हणणं असेल 10-20 लिटरचा फरक पडला. हा, म्हणजे प्रत्येक गायला 2-3 लिटर दूध वाढले. आज रोजी मी कॅन घेऊन जातो डायरेक्ट कॅन. हा, सोडायला काही एकच जणलेली फक्त. बर. तुमचं दूध व्यवसायामध्ये, संगमेरमध्ये दूध व्यवसाय आणि ऊस ह्या 2 गोष्टी बघितल्या तर ह्या अर्थार्जनाच्या प्रमुख गोष्टी आधार शेतकऱ्याला. तर मी बघतो की गाया बी थकलेल्या, गायावाले बी थकलेले, आणि ऊस बघतो तो ऊसही बारीक बारीक कांड्याची, वरून पिवळे पडलेले. तुमच्याकडचं मला वाटतं टनेज तर 30च्या पुढे जात नाही, 30-40 जात नाही. तर टनेज तुमच्याकडचं सगळं म्हणजे खूप कमी ऍव्हरेज आहे ना? 30 मध्ये तुम्हाला कसं परवडत असेल? नाही परवडत. गुंठ्याला कमीत कमी 1 टन तर निघाला पाहिजे ना? हो बरोबर. कमीत कमी खर्चच 50,000 आहे ना ऊसाला? हो बरोबर. 30-40 हजारचा गॅरंटीड खर्च आहे. मग 40,000 रुपये खर्च करून मजुरी तर तुम्ही 40,000 धराल का नाही? म्हणजे 80,000 रुपये व्हायला पाहिजे ना? आज समजा 80,000 झाले तर खर्च फिटला, म्हणजे 1,00,000-1,15,00,000 रुपये ऊसाचे होता. ते बी वर्षभर जमीन ठेवून मग लाईट बिल धरलं आणि पाणी भरायची मजुरी झाली, तेच फिटत नाही. हो बरोबर, नाही फिटत. मग तुम्हाला फक्त नुसतं ऊस जगण्यासाठी ठीक आहे, जगायचंय भाऊ, चला मिठी मिरची कालवाला घालायची आणि तेल नाही घालायचं. तर मग ते असंच पाम तेल घालायचं, बरोबर आहे ना? आणि काटकसरीमध्ये
वर्षाला एकदा कपडे एकच ड्रेस घ्यायचा आणि त्याच्यावर जगायचं. जगायचं. बरोबर आहे. बरोबर. फक्त पाहुण्याला जायला एक कडक ड्रेस ठेवायचा. खरे खोटे हो. ही प्रत्येक कुटुंबाची कहाणी. भले मग त्याच्याकडे 1 एकर जमीन असो, 2 एकर जमीन असो, 3 एकर असो. हा जो दूध व्यवसाय म्हणजे लांबून ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस संगमेर तालुका आम्हाला सदन दिसतो. वरून दुरून डोंगर तसा संगमेर दुरून साजरा. पण तिथे गेल्यानंतर काही सगळे का पाहिलं ना वरून, सॅटेलाइट वरून पहा, विमानामधून पहा, तर तुमचा तालुका हिरवा दिसतो, हिरवा पाणी दिसतो. दिसतं. पण नुसतं पाणी तुम्हाला श्रीमंत नाही करू शकत. नाही करू शकत. वापर केला तर पाहिजे ना. म्हणजे तुमच्याकडे नुसती जमीन असून आणि पाणी असून आणि दूध व्यवसाय असून तुमच्याकडे संघ असून शेतकरी श्रीमंत नाही होणार. कारखाने आहे तुमच्याकडे, तुम्हाला कारखाना श्रीमंत नाही करणार. कारखाना तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मार्ग देईल. मार्ग देईन. दूध संघ तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मार्ग दाखवतो. तुम्ही जर कारखान्यात जर बोर्ड एवढला ऊस नेऊन घातला आणि त्याला साखरेचा तपास नाही, ते दिवाळी खोरीत निघतील ना कारखाने. तरी तुमची इच्छा आहे तुम्ही श्रीमंत व्हायला पाहिजे. तुम्ही काही पण नेऊन घालायचं, तुम्ही नुसते भांडे नेऊन घालायच्या तरी त्यांनी तुम्हाला पैसे दिले पाहिजे. तुम्ही दूध संघाला नुसतं 2.3 फॅटचं, 2.2 आणि 2.3 फॅटचं दूध नेऊन घालायचं, पाणी नेऊन घालायचं, पण तुम्हाला मात्र 30 रुपये मिळाले पाहिजे. 30 रुपये मिळाले. ही मानसिकता शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे. आणि ती बदलली नाही तर हे सगळे व्यवसाय मोलकळीस येतील आणि आज ते येऊ राहिले. प्रत्येक जण वैतागलेला आहे. करतो तर आहेच आहे, आज शेवटी पर्याय नाही, जगायचंही करावं लागलं. परंतु तुम्ही जे करता ते तुम्ही 100% का करत नाही? तुम्ही सुद्धा सुरुवात केली 3 महिने झाले, बरोबर की नाही? तुम्ही या गायला चारलं, किती चारलं असेल बरं? मी 50 ग्रॅम एका टायमाला. बरोबर की 100 नाही? ग्रॅम. मला सांगा, तुमच्याकडे समजा मी जर एखादा हिंद केसरी आणून घातला, हिंद केसरी तुमच्या घरात आणून घातला, तर तुम्ही जर वर्षभराने आलो तर तो रिकामा चालायच्या कामाचं नाही राहायचं. 50 ग्रॅम मध्ये. हा बरोबर. सांगा, कळतं की मी काय म्हणते? बरोबर. म्हणजे तुम्ही सामान्य माणसाची भूक कमी राहते, पण ज्याला पैलवानगिरी करायची आहे त्याला खुराक बी कसा पाहिजे? चांगला पाहिजे. मला सांगा, शेतकऱ्याला गाय मात्र 30 लिटरची पाहिजे, 25 लिटरची पाहिजे, पण तिला खुराक मात्र 10 लिटरच्या गायीचाच टाकणार. तुम्हाला काय वाटतं? मी तुमच्याबद्दल नाही बोलत, मी जनरल बोलतोय. नाही जनरल. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचंय ना, तुम्ही श्रीमंतासारखे वागा आधी. हॅलो, श्रीमंत काय करतो? आधी गुंतवणूक करतो. व्याज का आपले व्याजाने किंवा पैसे मिळतात किंवा कर्ज मिळतं किंवा कुठं आपल्याला समजा हे सोसायट्या वगैरे असतात, हे आपल्याला आगाऊ खाद्य देतात, डेऱ्या आपल्याला खाद्य देतात आधी, आणि 15 दिवसांनी महिन्यांनी ते पैसे कापून घेतात. हे आपल्याला का देतात? ते कारण तुम्ही खाऊ घालावं. तुमची ऐपत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तुमची खाऊ घालण्याची ऐपत नाही, पण तुमची ऐपत वाढावी म्हणूनच कर्ज मिळतं ना. हा बरोबर. खरे खोटे? पण तुम्ही त्या कर्जामध्ये जर गाड्या घ्यायला लागले, तुम्ही त्या कर्जामध्ये जर घर बांधायला लागले, तुम्ही त्या कर्जामध्ये जर स्वतःचं आयुष्य आराम वाढवायला लागले, तुम्ही त्या कर्जात लग्न करायला लागले, तुमची ऐपत नसताना तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जाऊन लग्न करायला लागले, ऐपत नसताना तुम्ही मोठमोठ्या वस्तू घ्यायला लागले, तर तुमची प्रगती नाही होणार. तुम्हाला जर प्रगती करायची आहे तर ऊसामध्ये गुंतवणूक करा. शेतामध्ये ऊसाची क्वालिटी सुधारा, त्यातून पैसा तयार होतो. पुरीचं लग्न थोडं केलं आणि मोठं केलं, त्यातून पैसा तयार होतो का? नाही. मग जगायचं कशासाठी? मग तुम्ही ऐपत नाही, मग मरतो का काय कर्ज काढून? हॅलो, मला सांगा, मराठी माणूस मेला कशाने? मोठेपणा. कर्जाने मेला, मोठेपणाने मेला. कर्ज जर ज्या कारणासाठी घेतलं त्याच कारणाला लागू झालं पाहिजे, असं कधीच होत नाही. तुम्ही जर समजा ह्या गायीची जर आरोग्य जर एकदम अशी घोड्यासारखी गाय असेल, तुमची तगडी बिगडी चमक बिमक जर असेल, तर ती दूधही कसं देईल? चांगलंच देईल. बरोबर आहे की नाही? बरोबर. तुमचा ऊस आहे, तुमच्या ऊसाला तुम्ही जर त्याची पूर्वीच्या काळी 30-40 वर्षापूर्वी जसा ऊस पिकायचा तुमच्याकडे, कसा ऊस पिकवता काका? चांगला. केवढा? हा, 2-2-3-3 तुकडे व्हायचे. 2-2-3-3 तुकडे व्हायचे. आता वावराचे तुकडे उरले ऊसाचे नाही. वावराचे वाट्यात पण ऊस आता एका तुकडा होत नाही. बघा वर शांडा कापला एका तुकडा. बरं, जो तुकडा आहे ऊसाचा काका, त्याचं पेरा केवढा आहे? तो कावळाचे. तो पक्व होत नाही, तो परिपक्व नाही होत. साधी सिंपल गोष्ट आहे. पूर्वीचा ऊस काय तगडा असायचा,
तीन तुकडे होते. कोणत्या जमीन पिकत होता तो? ह्याच एक ना, याच- एक ना. ह्याच जमीन पिकत होता. मग आता का नाही पिकत? आता ते काय? कारण आम्ही जेवढं काढून घेतलं तेवढं डिस्चार्ज झालं तेवढं रिचार्ज नाही केलं. आपण फक्त काढितो. शोषण करतो, शोषण. मग तुम्ही जर शोषणच करत राहिले, गाईचं शोषण, मातीचं शोषण, तर एक दिवस संपणार आहे. मग आज तेच राहिलं. आज सामान्य शेतकऱ्याचे पैसे शेतामध्ये रोगराईवर आणि गायीमध्ये आजार. याच्यावर चालतं. बरोबर आहे ना? उजरायला तयार नाही कोणी. मग आता कष्ट तुम्ही करत्या आणि त्याच्यावर केमिकल कंपन्या, दुकानदार, नंतर मेडिकल, नंतर औषधं, नंतर डॉक्टर. काही शिल्लक राहत नाही. काहीच शिल्लक नाही राहत. काहीच नाही शिल्लक. नाही राहत शिल्लक. एक बरोबर. चालली मोठी. दिवाळीच्या वेळेस बोनस होतो तो सुद्धा शिल्लक राहत नाही. खरं आहे ना? बरोबर नाही राहत. मग मला सांगा, हे शिल्लक न राहण्याचं मेन कारण काय आहे? आम्ही नेमकी ज्याच्यावर खर्च करायला पाहिजे तिथं खर्च करत नाही. नाही. आम्ही म्हणतो मी 40,000 मध्ये महाग आहे. तू कर्जात मरतो आयुष्यभर, ते स्वस्त वाटतं तुला? बरोबर. हा? दूध व्यवसायाचा जर विचार केला आपण, आता दूध व्यवसाय तोट्यामध्ये कुठे जातो? तोटा जास्तीत जास्त मेडिकल पहिला एक नंबरला डॉक्टर पहिला एक नंबरला कुठे तोट्या जातो? डॉक्टरकडे. डॉक्टरकडे. आजार पण आहे. काय काय आजार आहे? एक नंबर आजार काय? गाई व्याली. मी भराय पण सुरुवात आहे. पहिली गोष्ट माझ्यावरची येत नाही. माझा विचार नाही वेळेवर माझ्यावर येत नाही. येत नाही. औषध करावं लागेल. बरोबर आहे. माझ्यावर काय येत नाही? कारण तिच्यामध्ये एक क्षमताच नाही राहिली. आपण दूध काढून तिच्यामध्ये क्षमता ठेवतच नाही. ज्या नवीन कालवडी आहे त्या कालवडी पहिल्यांदा माझ्यावर येत्या, दुसऱ्यांदा माझ्यावर येते नाही. नाही. काही लोकांची एवढी भयानक परिस्थिती आहे का चारायला निकस राहतो, त्या कालवडीला बी पोषण दिलेलं नसतं. त्या माझ्यावरची तिने आल्या तर त्या टिकत नाही. उलट 4-4 पाळा, 5 5 2 वर्ष 3 वर्ष लोक अंगावर कालवडी सांभाळतात. सुरुवातीला आमचं तसंच झालं होतं. सुरुवातीला तसंच. आमचं तसंच झालं. बरोबर आहे. मग आम्ही लय पैसे घातले का आणि आता थोडेसे कवर झाले. बरोबर आहे. दुसरा नंबरचा किस्सा काय म्हणजे गाय एकदा भाकड माझावच येत नाही. नाही. मग ती इकून तिकून हिटवर आणायची औषधं देऊन, हिटवर जर आली इकून तिकून तर मग गर्भ टिकवायचा. टिकवायचं. बरोबर आहे. मग गर्भार काळामध्ये गर्भाची वाढ होत नाही, नाही तर गर्भपातच होतो 2-3 महिने. हा होत. गाय उलटती. काय उलट. मग अशा प्रकारातून इकून तिकून गाय जर टिकली, इकून तिकून व्यायला आली, तर व्यायच्या वेळेस 2-4 हजार रुपये खर्च ठरलेला. काय रे बाबा, जारच अडकला. काय बाबा, कॅल्शियम कमी. मस्टॅटिसच झाला. कॅल्शियम कमी, गाईच उठत नाही. वासरूच वळून काढा. है याच्यातून सुटका आहे का? नाही. बरं, एवढं करून कुठतरी झालं, दूध चालू झालं का फॅटच लागत नाही. हा क्वालिटी कमी. खरं खोटं आहे? नाही. बरं. एवढं सगळं करून झालं का गोचिडच होते. फॅट लावायला काही पावडर चारावा तर गोचिड होते. गोचिड मारायला जावा तर लगेच दूधच कमी होऊन जातं. तुम्ही इंजेक्शन द्या, तापाचं इंजेक्शन द्या किंवा गोचिडचं इंजेक्शन द्या किंवा औषधाचं द्या, तिला लगेच दूध काय होतं? कमी होतं. आता मला सांगा, या सगळ्यातून काही झालं, परत ताप येतो गाईला. काही गोळ्या औषध जास्त झाली, मिनरल मिक्सचर जास्त झालं तर ताप येऊन जातो. नंतर इकून तिकून सगळं टाळलं का मधल्या काळामध्ये जी चरबी घसरत होती आणि कातडं सगळे हाडं उघडे पडताना हाडा बिची जाते. बरोबर आहे. हो. म्हणजे इकून तिकून तुमचे 2-3 महिने झाले, गाय समजा तुमची आली, माझ्यावर आली, भरली, समजा राहिली चुकून, तर दूध उतरून जात. बरोबर आहे. कमी पडणार. मग 25 लिटरची गाय तुमची जर 2-3 महिन्यामध्ये 10 लिटर 15 लिटर जर आली तर काय परवडणार तुम्हाला? काय नाही परवडत. सगळ्यात मोठा धोका भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर असेल दुधाचा, तर ह्या संगमे पट्ट्यामध्ये जो असेल तो ह्याच्यावर आहे का? काही जण म्हणते मी काहीच करते नाही, खुराकाही देते नाही, मिनरल मिक्सचर देते नाही, काहीच करते नाही आणि 2-3 महिने गाई 25 लिटरची गाय 15 लिटर 10 लिटर. मला सांगा, तुम्ही सांगायला सांगता 25 लिटरची गाय आणि 3च महिने तुम्ही दूध काढते. 2च महिने. 2 महिने. किती महिने? 2 महिने. आणि बाकीचे महिने 10 लिटर दूध काढते. हे नाही सांगते लोकांना. एका टायमाला गाई ती 5-6 लिटर. 5-6 लिटर. किती लिटरची? जी एका टायमाला 12-13 लिटर दूध. 12-13 लिटरची गोळी 5 लिटर म्हणजे निम्म दूध कमलं. मग मला सांगा, तुमचे 2 महिने कट झाले, उरले किती पुढचे? 7 महिने झाला. 9 महिन्याला मग 7 महिने तुमचे पुढचे आहेत. मग त्या 7 महिने मी कसे म्हणायचे? तुमची गाय अजून भरलीच नाही ना. गाय भरल्याच्या नंतर पुढे 9 महिने. बरोबर आहे. पण 9 महिन्यामध्ये पुढे आणखी 7 महिने आहेच ना तुम्हाला आठवायला. 7 महिन्यानंतर आठवायची ना, जेव्हा ती 7व्या महिन्यात जाईल तेव्हा.
मग त्या 7 महिन्यामध्ये तुमची गाय जर 5 आणि 6 लिटर जर असेल तर कशी तुम्हाला परवडायची? नाही परवडत. हा, त्यात जर भरायला ती जर म्हणजे भरलीच नाही, राहिलीच नाही, ती आपोआप कमी होती. हो, आपोआप कमी होती. नाही भरली तरी ती कमी होती आपोआप. आपोआप कमी रिवर्स होत चालती. नंतर ती तुम्हाला 5 आणि 6 लिटरवर सांभाळायची. हे काही नव्हतं, ती 2च लिटर होईल. हा, 2 लिटर होती. तुमच्याकडे असे काय काय किस्से आहेत? मला सगळे खरे खरे सांग. हो, याच्या पूर्वीची गाई तर वेळेत निघत नव्हती. बरं. निघली तर भरवली तर परत 1.5-2 महिन्यांनी लगेच परत उलटायची. किती गायांचे किस्से असे? 1-2 गायांची. कोणत्या कोणत्या? ही आहे जास्त. आता हीच जर तब्येत पाहिली तर मी ही आता सांगतो, ही वयस्कर. लगेच सोडून द्यायची लायकीची. वयस्करच आहे. किती वयाची ती? 1 नंबर आहे म्हणजे एवढे यांच्या बरोबरची. तरी पण किती असेल तिचं वय? किती वीज झाले असतील तरी? 10-11? 12-13च्या आसपास असेल. बरं, 12-13 वीत म्हणजे माझ्या हिशोबाने काहीच नाही. 17-18 वीत व्हायला पाहिजे. 15-16 तर सहज व्हायला पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचंय, तिने वित्त दिले, तुम्हाला वित्त दिले तिने, तुम्ही तिला काय दिलं? हे बरोबर आहे की चूक आहे? बरोबर. मला समजा ही गाडी आहे, ह्या गाडीनं मी इथपर्यंत येतो जातो, त्या गाडीने मला सुरक्षा दिली, वेळेत मला पोच करते, मला अडचण येऊन देत नाही. मग त्या गाडीचं तेल पाणी मी वेळेवर करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. मी जर वेळेवर टायर नाही बदलले तर ती रस्त्याने टायर पंक्चर करीन. मी जर वेळेवर जर तेल नाही भरलं ती मध्येच बंद पडेल. बरोबर. मी जर तिचा वेळच्या वेळी जर तिचं जे काही मेंटेनन्स आहे ते नाही केलं, तिला जर तेल पाणी नाही केलं तर ती गाडी मला तकलीफ देणार आहे. तुमची गाडी तुम्हाला तकलीफ देते कारण तिचं वेळेवर मेंटेनन्स होत नाही, तर तुम्हाला समजत नाही किंवा तुम्ही करत नाही. बरोबर आहे? म्हणजे आता ती जी गाई आहे, ह्या गाईला तुम्ही किती ग्रॅम मिल्क चालता? 50 ग्रॅम बरोबर आहे. सगळ्यांना. ह्या गाय 25 लिटरच्या जर असतील तर 25 लिटरच्या गाईला एका टायमाला 150 ग्रॅम द्यायला पाहिजे. भले तुम्ही 2च गायांना द्या, सगळ्यांना देऊ ना, 150 ग्रॅम द्या. मला सांगा, तुम्हाला चहाची तलपच घालवायची, मी त्याच्यामध्ये तुम्हाला सवय आहे का जवळजवळ गोड चहा प्यायची सवय, आणि मी त्याच्यामध्ये एका कपाला 1च चमचा साखर टाकली तर तुमची तलप जाईल का? नाही जाणार. सांगा मला. नाही जाणार. तसं त्या गायीची जी भूक आहे ती 10 लिटरच्या गायीची नाही आहे. 10 लिटरच्या गायीची भूक 10च्या आतमध्ये असेल. आज 25 गाय 10 लिटरच्या आतमध्ये नाही, तिला 50 ग्रॅम प्रमाणे. 50 ग्रॅम. मग 50 ग्रॅम तुम्ही ह्या गायच्या 10 लिटरपासून 100 म्हणजे 5 लिटरपासून गाय तुमची 10 लिटरपर्यंत तुम्ही 50 ग्रॅम सकाळी, 50 ग्रॅम संध्याकाळी. ती गाय तुमची 15 लिटर जर असेल 10 ते 15 दरम्यान, म्हणजे एका टायमाला 7 ते 8, तर त्या गायला तुम्ही कितीला पाहिजे? कमीत कमी 100 ग्रॅम. 100 ग्रॅम सकाळी, 100 ग्रॅम संध्याकाळी. 200 गाय 20 लिटरच्या पुढे तुम्ही 150 ग्रॅम दिला पाहिजे. जर तुम्ही तेवढा कोठा दिला तर कोठा काय होणार? तृप्त होणार. एक लक्षात घ्या, आपण त्याचा कस काढला पाहिजे. कशाचा? आपल्याला जे मिळालं साधन आहे त्याचा. आपण त्याला त्या जनावराला खाऊ पिऊ घातलं पाहिजे, त्याच्यावर पोषणावर खर्च केला पाहिजे. आपल्याला मिळालेलं जे काही पैसा आहे, समजा तुम्हाला या व्यवसायातून जे काही पैसा मिळतो, हा व्यवसायातून आलेला पैसा तुम्ही त्यातला जो 50% भाग जर याच्यात गुंतवला यांच्या पोषणामध्ये, तर नवीन पैसा तयार होईल. तुम्ही गाडी घेतली, नवीन पैसा तयार होईल का? तुम्ही घेऊ नका असं नाही, तुम्ही तो नफ्यातून घ्या. बरं, नफ्यातून घ्या. गरीबाला जर श्रीमंत व्हायचं असेल, कुठल्याही गरीब माणसानं जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्याचं नफ्यातून मोठं झालं पाहिजे, त्याची मौज मजा नफ्यातून केली पाहिजे, मुद्दलीतून नाही. आम्ही मुद्दलच खातो. गरीब माणूस श्रीमंत का होत नाही? कारण तो मुद्दल खातो, मुद्दलीवर मजा करायला पाहतो, कर्जावर मजा करायला पाहतो. कर्जावर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले पाहिजे, कधीच नाही. कर्जावर जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले, म्हणजे घर बांध, गाडी घे, हे मग समजा वस्तू घे, सामान घे, फर्निचर घे, हे सगळ्या गोष्टी, कपडे लत्ते घे, पाहुण्या रावळ्यांचा सत्कार कर, कार्यक्रम कर, हे कर्जावर कधी करायचं नाही. कर्जावर केलं तुम्ही संपले. मग कशावर करा? नफ्यावर करा. मग तुम्हाला जो नफा मिळतो त्याच्यावर तुमची काय ऐपत आहे तेवढंच करा. 4 लोकांना मला सांग, कोरोनामध्ये 5 लोक मी लग्न होतं, तुमची ऐपत नाही ना, कोरोना समजा ना तुम्ही, 5च लोकांत लग्न करा. काय असं आहे का 1000 लोक बोलवल्यावरती कलेक्टर पोरगा जन्माला येतो कुठे? नाही. आणि जर 4च लोक असले तर शिपाई जन्माला येतो? नाही. असं नाही. असं आहे का? नाही. काय हल्ली लोकांचे आशीर्वाद कसे काय माहित नाही. बरोबर आहे की नाही? जेवायला तर वरून म्हणते काय ते भात कच्चाच होता, ती आमटी आळणीच होती म्हणता का नाही? हो बरोबर. तेव्हा
तुमच्या का ऐपत असेल तर जरूर तुम्ही अन्नदान करा, जे तुम्हाला दान करायचं ते करा, मौज मजा करा, तुम्ही तुमची प्रॉपर्टी उभी करा. पण ज्याच्यातून आम्ही मोठं झालो, कोण? गाय आणि माती, याचं पोषण तुम्ही कमी केलं का संपले तुम्ही. आणि आज शेतकरी तेच करू राहिले. त्याला जर सांगितलं ना शेतीमध्ये खर्च करतो म्हणतो नाही महाग, त्याला म्हटलं ना तर बाबा तू हे कर कंपाऊंड कर, तो म्हणतो कधी करायचं साहेब. त्याला म्हटलं ना वरून हे कर कपडे घाल, वरून ते शेड नेट कर, लगेच करतो. तुम्ही या गायीला ना तिला खाऊ घाला म्हटलं का मग त्याच्या जीवावर येतं. तुम्ही त्याला जर म्हटले ना हां याला तू एक ना वरून एक काम कर, फॅन लाव, वरून तू इथं हे कर, आणखीन काय लाइटिंग कर, इथे एक साऊंड सिस्टीम लाव, तुला पटकन करेल. ज्या गोष्टीमध्ये खर्च करण्यात मजा नाही तो खर्च करायला तयार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिर सलामत तो पगडी 50. त्यांची सिर सलामत करा ना, म्हणजे तुम्ही यांना प्रमाण द्यायला पाहिजे एका टायमाला 150 ग्रॅम. तुम्ही काय म्हणता हा नाही ती म्हातारी झाली, हे कोण ठरवलं? ती दिसती म्हणून ना, दिसती म्हणून. हा मला काय म्हणायचंय बघा मावशी, आपण कुठेतरी शोषण करतो का नाही, देतो का कमी आणि घेतो म्हणून तिचा जीव कमी होतो. आपण जर देण्याचं प्रमाण वाढवलं तर तिची तब्येत आपोआप काय होणार? वाढणार. साहजिक आहे बघा, गरीब परिस्थितीमध्ये माणसाला वाटतं नफा वाढावा, शिल्लक राहावा, कोणालाही वाटतं, परंतु तो उत्पन्नातून शिल्लक ठेवा, खर्चातून नाही. उत्पन्नातून. लोक काय करतात, गरीब माणसं खर्चात बचत करायला पाहतात. मला सांगा खर्चामध्ये तुम्ही जर तुमचे पोटाला जर टाच मारायला लागले, तुमचं पोट जर तुम्ही टाच मारले, तुम्हीच नाही राहिले तर तुम्ही कशाची बचत करू राहिले? तसं गाईचं आहे ना, गाईचं. तुम्ही आतापासून गाईच्या व्यवसायामध्ये, पशु व्यवसायामध्ये एकच गोष्ट आहे, तिचा आहार आणि तिचा खुराक, याच्यात कधीच कपात नाही करायची. तुमचा व्यवसाय कधी मागं नाही येणार. बरोबर आहे? बरोबर. मग हे तुम्ही शेतकऱ्यांना शिकवा. किती महिने झाले? 3 महिने झाले. तुम्ही अतिशय निम्मच वापरता, म्हणजे तुम्ही आमच्या हिशोबातच नाहीये, तरी पण तुम्हाला काय काय रिझल्ट भेटले? रिझल्ट मला ही जी पहिला गाई ही हिला बघितलं नाही आपोआप झाली ती नॉर्मलमध्ये. किती दिवस चालू केला? ती गाभण काळातच चालू होती तिला. किती महिने चालू केला? 15 म्हणजे नाही आठव्यापासून चालू होती. 1 महिना अगोदर चालली. हो. नॉर्मल डिलिव्हरी झाली? नॉर्मल डिलिव्हरी झाली, बघितलं सुद्धा नाही. अरे वा. सकाळी आपोआप जाऊन वासरू खेळते, जारही पडलाय. बर. बघायची म्हणजे जाराचं औषध सुद्धा पाडलं नाही. हो पहिलं. काहीच नाही. ओके. नंतर दुसरा अनुभव काय आला? दुसरा अनुभव की आता प्रत्येकाचं नाही का 2-2, 3-3 लिटर दूध वाढलं सगळ्यांचं. तुम्ही जर 100 लिटर दिलं असतं तर 3-3, 4-4 लिटर वाढला असतं. ही पण नाही का झाली, ती ऑटोमॅटिकच झाली. हा तिचं काय म्हणले? 18-19 होत जाईल. आता दुसरा दिवस किती काढलं तुम्ही आज? नाही आपलं बारीक आहे ना, कवळं दूध आहे ना. अच्छा, मग तुम्ही दूध कधीपासून काढणार? 4 दिवसांनी? 4 दिवसांना. हा 3 ते 4 दिवसांना. बरोबर आहे ना? बरोबर. मागच्या विताला किती होती ना? ती कमी देत होती, कमीत कमी ती जवळजवळ 10-12 देत होती. म्हणजे 6-7 चालायची, 6 वर चालायची. हा. आणि आता मिल्क चार्जर मुळे नाही का गायची कास पण नाही का चांगली सुधारलेली. आणि हा आता कमी 17 ते 18 लिटर एका टायमाला ती नक्कीच देणार असं वाटतंय तुम्हाला? हो, लय वेळा. म्हणजे 5-6 लिटर दूध वाढलं. हो. गरबरा काळात दिल्यामुळे. हो. बर. आणि हिचं किती दूध निघते? हिचं जवळजवळ 12 एका टायमाला 12 लिटर दूध निघते. काय बात? हो. 24 लिटर दूध दिली? हो. हो. ते 150 ग्रॅम चारा ना. हा 150 ग्रॅम चारा बघा ती कशी होती. पहिला रुच आहे ना. नाही कसं होतं बघा लक्षात, तुम्ही 50 तर चारतेचे. हा 50 बरोबर आहे की नाही? 50 चारलं म्हणजे 100 ग्रॅम केलं. 100 ग्रॅम किती झालं? 30 रुपयाचं झालं. 30 रुपये. बरोबर आहे. तुम्ही जर 150 ग्रॅम चारलं तर ते 90 रुपयाचं होईल. एक गाय तुमची 90 रुपये खाईल, लक्षात घ्या. पण तुमची गाय जी आहे ती 1.5 लाखाची होईल ना. 1.5 लाखाला गिराईक आलं तर म्हणलं आम्हाला द्यायची नव्हती, पण गिराईक आलं म्हणजे 1,15,000 द्यायची. म्हणलं मला द्यायची नाही. तेच मला म्हणायचंय मला की तुम्ही महिन्याला 3,000 रुपये जरी खर्च केले तर तुमचं दूध आणखीन वाढत. वाढणार. बरोबर आहे. जर ती तशी तुम्हाला एवढं दूध ती कास बीस बघा तुम्ही किती मस्त. जर एवढे पैसे 1,15,000 देतो बघा, आपणच सांभाळलं काय वेगळं. काय बोलले तुम्ही? पण लोकांनी आल्यावर कळली ना आपल्याला. लोक जर एवढे पैसे देतात आपण. मला काय म्हणायचं काका,
समोरचा माणूस आला आणि त्यांनी ओळखली का या गाईत काहीतरी दम आहे. आणि त्यांनी सांगितलं, जो पण तो सांगत नव्हता तवरती आपल्याला 50-60च वाटत होती. खरं खोटं नाही, आहे? आम्हाला बरं. द्यायचीच नव्हती मेन म्हणजे. नाही, विकायचा विषय नाहीये. आपल्या गायीची किंमत आपण ओळखली ओळखली पाहिजे पाहिजे. आणि तिला तेवढं खाद्य पुरवलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे हे ट्रॅक्टर नाहीये, हा JCB आहे. हम्म. म्हणजे JCB एवढं टाका त्याला, कळलं का? तुम्ही त्याला जर ट्रॅक्टर एवढं दिलं त्याची झीज होईल. म्हणजे आता जर 25 वर तुम्ही जर कमी कमी देत राहिले तर तिचं पुढे जाणारच नाही. बरोबर. जास्त दिलं तर ती वाढावी. साधं झाड आहे, तुम्ही झाडाला जर त्याच्या फळाने एवढं जर अन्न दिलं तर ते झाड मोठं होईल का? पण ते फळं खाऊन जर उरलं तर ते काय होईल? पोषण घेईल का? ते झाड मोठं होईल ना. म्हणजे दरवर्षी झाड बी मोठं झालं पाहिजे आणि फळं बी जास्त आले पाहिजे. दरवर्षी तिचं अन्न काय केलं पाहिजे? वाढवलं. तसंच गाईचं पण. तुमचं फॅट किती लागत आता? मला आता याच्या अगोदर माझी क्वालिटी जवळजवळ 3-2 8-2 अशी क्वालिटी लावायची. 8-3 जास्त. आणि आज रोजी मी जवळजवळ 3-9 8-5चा SNF घेतो. बरोबर आहे ना? हो. शेतीमध्ये ना काही रहस्य आम्ही शिकले पाहिजे. तुमच्या दूध व्यवसायामध्ये ना एक गणित असं आहे का तुम्ही त्या गाईला जर व्याल्यानंतर तुमची ती गाय 7 महिने दूध टिकलं पाहिजे. किती? 7 महिने. म्हणजे तेवढंच. म्हणजे समजा ही आता किती 25 देते ना, हिचं 25 लिटर दूध हे 7 महिने जर टिकलं, तुम्ही गणित काढा, गणित कुठं जातं तुमचं? पहा, तुम्ही 20 लिटर टिकलं समजा, 7 ते 25 सोडून द्या, 20च द्या. दिवसाचं दूध किती झालं? 20. महिन्याचं किती झालं? 600. 7 महिन्याचं किती झालं? 4200. 4200 म्हणजे 30 रुपये बाजार झाला. किती झाले? एकच गाई तुम्हाला 1.25 लाख रुपये. किती? 1.25 लाखाचं दूध देते एक गाई. कधी? जर ती दूध टिकलं तर. आणि ती गाय जर तुमची 30 महिन्यात उतरली, 10 लिटरवर आली, तर तुमचं खपक्यानं ते पुढच्या 5-6 महिन्याचं दूध कमी होतं ना. समजा 5 महिन्याचं तुमचं 10 लिटर कमी झालं किती कमी? करा हिशोब तुम्ही. 300 गुणिले 5 1500 लिटर दूध घटलं जागेवर. 15 त्रिक 45,000 जागेवर फटका आहे तुम्हाला. मग त्या 45,000 दूध घटण्याच्या ऐवजी तुम्ही 5-10 हजार 5,000चं फक्त काय चालायचंय? हे 5,000चं आहे फक्त 5 महिन्यासाठी. महिन्याला 1,000 रुपये. महिन्याला किती तुम्हाला मी आता 90 रुपये सांगेल मी. गेला समजा 90 रुपये खर्च करा, तर तुम्ही तशाही तुम्ही करताय ना आजही बी. आज तुम्ही किती करताय? 30 रुपये. 30-40 रुपये आजही करताय. मी किती वाढवायला सांगितलं? फक्त 50 रुपये. 50 रुपयाचा खर्च झाला 1,500 रुपये महिना. बरोबर आहे? मग 1500 15 त्रिक 15 चोक 60 15 5 7,500 रुपये तुमचे किती पैसे वाढायचे? 45,000. हे गणित तुम्ही ज्या दिवशी शिकाल त्या दिवशी दूध व्यवसाय फायद्यात येईल. तुम्ही तोट्यात कुठे आहे? एक तर भाकर काळामध्ये गाय भाकर राहिली 5 महिने तर महिन्याला किती तोटा आहे? 15,000चा. 15 5 75 बुडाली तुमची लगेच. आणि तिला जर मी चारलं असतं तर तिला किती लागले असते? 5-6 हजार. 6,000 वाचवण्यासाठी तुम्ही 75,000ला बांबू दिला आणि म्हणता परवडत नाही. आमची काय ऐपत आहे का? आणि ते महाग आहे. परमेश्वराला तुम्हाला श्रीमंत करणंच महाग आहे. बोला पुढे. हा, परमेश्वराला तुम्हाला श्रीमंत करणं परवडत नाही, कारण तुम्ही शोषण करता. तो म्हणतो यांना पैसे दिला नाही, आणखीन गाय आणतील आणि आणखीन गायांचं वाटलं होतं. तो म्हणतो नाही एवढ्यावर थांबव यांचं. तो बुद्धीच देत नाही तुम्हाला. हे भानामती नाहीये, ही आमची कर्मगती आहे. ही काय आहे? कर्मगती. तुम्ही जसे कर्म कराल परमेश्वर तशी गती देतो. साखरेचे खाणार त्याला देव देणार. हा, कारल्याचे खाणार ना त्याचं काढून घेणार. हा, हे वाक्य माझं लक्षात ठेवा सगळ्यांनी. तुम्ही जर बघा, श्रीमंत माणसं आपल्या दारामध्ये अतृप्त आत्मा ठेवत नाही. पर कुत्रा असू तर माणूस असू तर मजूर असू, पहिले हो खाऊ घाल त्याला. पहिले हे घे भाऊ 100 रुपये घे, पण तू बोलू नको. पहा श्रीमंत माणसं बघा लक्षामध्ये पहिले काय करता? गुंतवणूक करता. पैसे गुंतव, त्यांच्याकडून पैसे राहत्या. ते बँकाकडून कर्ज उचलत्या. हे सुद्धा पैसे कुठून उचलत्या? बँकांमधून. पण ते उचललेले पैसे तिलाच खर्च करत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जो जगातला श्रीमंत माणूस आहे, तुम्हाला खूप मोठे उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जगात श्रीमंत एलॉन मस्क नावाचा माणूस आहे, जो जगामध्ये 1 नंबरला आहे. ते नाही का रॉकेट बनवतो, त्या कार बनवतो, टेस्ला बिस्ला ऐकला असेल ना तुम्ही. त्याचा जो मालक आहे तो इलॉन मस्क नाव आहे त्याचं. तो जगात श्रीमंत आहे. मावशी त्याच्याकडं ज्यावेळेस त्यांनी 1,000 कोटी रुपयाला कंपनी विकली, त्याची 1,000 कोटी रुपयाला जुनी कंपनी विकली,
तेव्हा त्यांनी कंपनी घेतली दुसरी, किती कोटीची? 1000 कोटीची. 1000 कोटीची दुसरी कंपनी घेतली, ही पहिली विकून. तेव्हा तो भाड्याच्या घरामध्ये राहतो. प्रॉपर्टी किती? 1000 कोटीची. राहतो कुठं? भाड्याच्या घरात. भाड्याचा. आपल्याकडे 1 कोटी येऊ द्या बरं, विचारला रस्त्याने काय रे भाड्या, हा बर हा? हाय हाय. लगेच माज येतो आपल्याला. हाय बरोबर. म्हणून देव तुम्हाला श्रीमंत करीत नाही. लक्षात घ्या. तुला विचारतो प्रॉपर्टी कोणाची रे? हा, चला आपल्याला घ्यायची. अरे इथं गाय, तुमची गायीचा व्यवसाय किंवा ऊस निघाला ना 5 लाखाचा, तर तिकडे 10 लाखाचं कर्ज घ्यायची तयारी करतो. ही प्रवृत्ती आपल्या लोकांची. म्हणून माणसं श्रीमंत होत नाही. हे लक्षात. आपण जे घेतो त्याला तृप्त केलं पाहिजे. ती गाय असो, माती असो, पीक असो, ठीक आहे. हे पिकू नका. पिकू नका. तुम्हाला पिकवत नसेल तर पिकू नका. खाटं राहू द्या, वावर रिकामं राहू द्या. पण तुम्ही कमजोर पीक पिकवाल, रोगराई येईल, आजूबाजूच्या लोकांना त्रास देईल. हाय. तुम्ही गाया पाळाल, त्यांची तब्येत सांभाळणार नाही, आजूबाजूचे गोठे बरबाद होते तुमच्यामुळे. लंपी आल्यावर तो काय करतो? बरबाद करतो. बरोबर करतो. म्हणजे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की दूध व्यवसाय खूप फायदेशीर आहे. तुम्हाला सांगतो, दूध व्यवसायामध्ये खूप पैसा आहे, पण तो तुम्हाला काढता आला पाहिजे. ही गाय आहे समजा 30 लिटरची. ही 30 लिटर दूध देते का काढावं लागतं? काढावं लागतं. तुम्ही बादली खाली ठेवा, देते का आपोआप? नाही. मग कष्टच घ्यावं लागेल. कष्ट तिला घ्यावं चारावं लागतं. लागतं, चारावं काळजी घ्यावी लागतं. लागते, पाणी पाजवावं लागतं, मग ती दूध देते. बरोबर नाही काका? हो. गाई 30 लिटरची आहे आणि तुम्ही चारा 10 किलोचा 10 लिटरचा घाला बरं. 10 लिटरच्या गाई एवढा तिला खुराक द्या बरं. ती 30 लिटरची गाय किती लिटर होईल? 10 लिटर. 10 लिटर होईल. येईल ना काका? येईल ना. असंच आहे. म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की दूध व्यवसायामध्ये पैसा आहे, पण तो कमावता आला. तुमच्या शेतीमध्ये पैसा आहे, पण तो कमावता आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला फायदे झाले, तुम्हाला म्हणजे तुमचं 2 लिटर दूध वाढले, तिथं 5-5 लिटर वाढलं असतं. मग परत चल कोण स्टेप. बरं, दूध वाढलं, काही लोक लगेच गैरसमज करते बरं का. काही लोकांचं दूध अजिबात वाढत नाही, ते लगेच हाय बकवास आहे, मी 1 महिन्यापासून वापरतो, त्या 3 महिन्यापासून वापरतो, माझं काहीच नाही वाढलं. अरे पण तुझं दूध ऑलरेडी जर फुल येत असेल पहिल्यापासूनच, ते वाढेल कसं काय? तुमच्या पाईपलाईन मध्ये काहीतरी अडकेलं होतं म्हणून निम्म पाणी येत होतं, मग ती पाईपलाईन साफ केली, आता फुल पाणी यायला लागलं. तो म्हणतो अजून जास्त आलं पाहिजे. अजून जास्त कसं काही? तिची कॅपॅसिटी तेवढं यायला लागलं ना. हॅलो, तसं त्या गाईची जर तुमची आता तब्येत सुधारली, समजा तुमची जर एखादी गाई फुल दूध देते, समजा ही 25 लिटरचीच गाय आहे, आणि तुम्ही तिला मिल्क चार्जर वाढवलं तर तिची तब्येत सुधारणार, तिची अंगठी चांगली होणार, पुढच्या वेताला तिचे जे वासरू होणार ना ते जास्त लिटरचं होणार. हे फायदे आम्हाला दिसत. शेणात चांगला बदल होणार. तुम्ही तुमचं शेण काय करता? शेण घरच्याच वावरात टाकतो. विकत नाही? नाही, जर जास्त झालं तर मग विकतो, नाही तर मग बरोबर आहे ना? काय भाव विकता ट्रॉलीने? आता सध्या आता 3000, 2,500-3,000 रुपये. 2,500 रुपये. परवडत नाही का आता? दूध व्यवसायामध्ये गायींचं पोषण करा. गायीमध्ये आलं, तुमच्या गोठ्यात आल्यावर कसं वाटलं पाहिजे? मस्त. म्हणजे असं वाटलं पाहिजे का हा काय गाय आहे, इथून बाहेर जाऊशी नाही वाटलं पाहिजे. बरोबर. राईट. राईट. तुम्हाला सांगू का, ह्या गाया जर तुटतो व्हायला ना, तिथं थंड होणार, गार होणार. तुम्हाला गार करायची गरज नाही. नाही करायचं. कळलं? त्यांच्या अंगातच हीट आहे आता सध्या. आहे ना, येत आहे ना. त्यांच्या अंगात हीट आहे आता सध्या, म्हणून त्या आजूबाजूला काय येऊ राहिले, गरम होत. गरम होऊ राहिले. ज्यावेळेस त्या तृप्त होतील ना, त्यांच्या अंगामध्ये थंडावा तयार होईल. आपण कळलं तुम्हाला? हो. मस्तपैकी छान त्यांची तब्येत होऊ द्या, हे त्यांना मनसोक्त खाऊ द्या, आणि मग बघा तुमच्या गाया कशा होता. हे तुम्ही आतापर्यंत 3 महिन्यामध्ये 3 बकेट चालल्या. 3 महिने तुमच्या कमीत कमी आहे ना, ह्या गायांना म्हणजे 5, 3 आणि 3 किती, 3 आणि 2 5 गाय. 5 गायांना 150 ग्रॅम जर धरलं तर तुमचं दररोज 300 ग्रॅम एका गाईला. 200 ग्रॅम जरी धरलं, 1 2 3 4 5 5 हा 5 ना, मग 500 ग्रॅम दररोज. महिन्याला किती झालं? 5 3 15 किती झालं? 15 किलो. 15 किलो म्हणजे 3 बकेट एकाच महिन्यात व्हायला पाहिजे. एका महिन्यात. तेल चार्जेस तेल सुद्धा बनते. नाही 3 महिन्यात म्हणजे एका महिन्यात 3 बकेट. 3 महिन्यात किती बकेट व्हायला पाहिजे तुमच्या? 9 बकेट झाल्या किती? 3. म्हणजे तुम्ही 6 बकेटचे पैसे वाचवले आणि मग तुमचं दूध बी कमीच राहिलं. आलं लक्षामध्ये? तुम्ही त्या 6 बकेट जर अजून दिल्या असत्या, पैसे किती गेले असते सर? 1696 10,000 रुपये. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, तुमच्या गोठ्यामध्ये अजून लाख रुपयाचा फायदा झाला असता. किती?
लाख रुपयाचा फायदा झाला असता. तरी लोक म्हणते महाग आहे. नाही, तुला श्रीमंत करणं देवाला महाग मिल्क चार्जर महाग आहे ज्याला वाटतं ना त्याचं नशीब फुटकं आहे समजायचं. काय सांगाल सगळं शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्यांना सांगा की जरुरीच आहे, गरजेचंच आहे, फार गरजेचं आहे. तुम्ही जर मिल्क चार्जर वापरत नाही ना तर आजच्या काळामध्ये दूधधंदा सुरू. बोला पुढे. बरोबर. तरी यांनी एकाला सांगितलं वाटतं, दिलं वाटतं. म्हणजे मी माझी दुधाची गाडी. अच्छा. हो, सेंटर आहे माझ्याकडे, 5 सेंटर आहे तुमच्याकडे. हो, म्हणजे सेंटर उचलितो मी, म्हणजे दूध बर श्रमिकचे सेंटर उचलितो. बर. तर तो वाहतूक करता का खरेदी करता? नाही खरेदी नाही, वाहतूक. बर बर. हा, म्हणजे तुमचा संपर्क आहे सगळ्या. बर. तर मग मी प्रत्येक उत्पादनाला सांगतो घ्या, जरुरी, हा, ही काळाची गरज आहे. चुकीची पद्धत तुमची. तुम्ही कोणाला बी चांगलं काय सांगायला जा, तो म्हणतो याचा नफा आहे. हा बरोबर, आहे ना? याला कमिशन मिळतं. आहे. हा. हा, म्हणतील ना लोक. बरोबर आहे ना? कडी आहे ना आतून उघडली पाहिजे, बाहेरून वाजून काहीच उपयोग नाही. ते एकाने निरी म्हणी बघू. तुम्हाला एक सांगू का, एक लक्षात घ्या, आजचा समाज असा आहे आपल्याकडचा, तुम्ही दारून किती दरवाजा वाजवा ते म्हणजे चोरी. त्याने आतून जर उघडली ना ते अख्खं लुटून नंतर चालू असं आहे. कळलं का तुम्हाला? आता तुम्ही काय करा, मिनरल मिक्सचर आहे, केमिकल आहे, हे केमिकल यांनी तर हे सगळे दवाखाने आजार आहे यांनी तर लुटून गेला ना सगळं. कारण ते याने दरवाजा उघडेल ना. दुधाची क्वालिटी मध्ये काही फरक पडला का? हो, क्वालिटी घट्ट झाली. गाव मावशी दूध काय घट्ट फरक पडला? घट्ट झालं. हो, नक्की झालं का? कधी कधी हाताने प्यावं लागतं. कधी कधी हाताने लागत नाही खायच्या बाबतीत विचारतो मी तुम्हाला. खायच्या बाबतीत खायच्या पण बाबतीत चांगली. एक खाता नंबर. का? हो, दूध पितो. बरं, पूर्वीच्या नाताने काय फरक पडला? खरं. म्हणजे तेव्हा म्हणजे पातळ राहायचं दूध, बरं. म्हणजे एवढं घट्ट नव्हतं राहत, म्हणजे पातळ खायचा राहायचं. अनुभव कसा आहे खायचा? तवाची क्वालिटी आणि आताची क्वालिटी फरक आहे. चालत असतं. बरं, मग आता खायला आवडतं का? हो, मग ओके, चालेल, खूप छान. माझं नाव द्रिशल संजय गुंजा, राहणार संगमनेर खुर्द. माझा मोबाईल नंबर 9604 36 36 79. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवायचं की तुमचं दूध जे आहे हे कंटिन्यू काय होणार आहे, टिकणार आहे पुढे, आणि दुधाची क्वालिटी सुद्धा जाणार आहे. आणि मग तुम्ही जर विचार केला की तुम्ही जर या गाया जर सुंदर जर बनवल्या तर तुमच्या गाया जर चमकायला लागल्या तर तुम्हाला बोलायची गरज नाही, गाया बनल्या पाहिजे. तुम्ही सुरुवात केलीच ना. मी काय म्हणतो, समजा तुम्ही सुरुवात केली नसती गोष्ट वेगळी, केली ना 100%, तर अशी करा, चर्चा झाली पाहिजे, स्वतः चर्चा आपोआप झाली पाहिजे. फरक पडला ना जरा. त्यावेळी लोक असं म्हणतील ना तरी तुम्हाला विचारतील तुम्ही काय, मी हे करतोय सांगायचं नाही, त्यांना विचारायला हवं. बरोबर, दरवाजा त्यांनी वाजवला पाहिजे, त्यांचा